नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 12 जानेवारी 2024. तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर डेली आपलं रोज सकाळी 7 वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की नुकताच कोणाला स्वराज चैतन्य या राज्यस्तरीय पुरस्काराने काय सन्मानित करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ए व बी दोन्ही, म्हणजेच डॉक्टर मिलिंद इंदुरकर आणि डॉक्टर आशिष रानडे या दोघांनाही काय तर स्वराज चैतन्य या राज्यस्तरीय पुरस्काराने काय सन्मानित करण्यात आलेला आहे. तर लगेचच आपण स्वराज चैतन्य राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल जाणून घ्या. तर हा जो पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला बघा, तर गायक डॉक्टर मिलिंद इंदुरकर आणि संगीत तज्ञ डॉक्टर आशिष रानडे यांना. तसेच हा पुरस्कार कोणी जाहीर केला बघा, तर स्वरमेध आर्ट फाउंडेशन या संस्थेतर्फे काय हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. तर या पुरस्काराचा समारंभ कधी करण्यात येणार आहे बघा, 21 जानेवारी 2024 रोजी. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा. ST महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर माधव कुसेकर. तर ST महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी डॉक्टर माधव कुसेकर यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लगेचच आपण 2023 मध्ये जे काही नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली तर त्याबद्दल जाणून घ्या. तर केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे महासंचालक म्हणून प्रवीण मधुकर पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोटक महिंद्रा बँकचे अध्यक्ष म्हणून अशोक वासवानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच FICCIचे नवीन अध्यक्ष म्हणून अनिश शाह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून संजय सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि BSEचे नवीन अध्यक्ष म्हणून प्रमोद अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा. कोणते राज्य सरकारने दरवर्षी 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून का साजरा करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र. तर महाराष्ट्र हे राज्य सरकार काय दरवर्षी 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून का साजरा करत असतो. तर लगेचच आपण पहिल्यांदा साजरा करण्यास सुरू झालेल्या दिवसांबद्दल जाणून घेऊयात. तर राष्ट्रीय डॉल्फिन दिवस 5 ऑक्टोबरला साजरा करण्यात येत असतो. मैत्री दिवस हा 4 डिसेंबरला साजरा करण्यात येत असतो. महामारी तयारीचा आंतरराष्ट्रीय दिवस हा 27 डिसेंबरला साजरा करण्यात येत असतो. राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून 16 जानेवारीला साजरा करण्यात येत असतो. पराक्रम दिवस म्हणून 23 जानेवारीला साजरा करण्यात येत असतो. वीर बाल दिवस म्हणून 26 डिसेंबरला साजरा करण्यात येत असतो. विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून 14 ऑगस्टला साजरा करण्यात येत असतो. जनजाती गौरव दिवस म्हणून 15 नोव्हेंबरला साजरा करण्यात येत असतो. भाला फेक दिवस म्हणून 7 ऑगस्टला साजरा करण्यात येत असतो आणि उज्ज्वला दिवस म्हणून 1 मेला साजरा करण्यात येत असतो. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक चौथा. PM विश्वकर्मा योजना लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते बनलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जम्मू आणि काश्मीर. तर PM विश्वकर्मा योजना लागू करणारे जम्मू आणि काश्मीर हे पहिले केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे. तर लगेचच आपण जम्मू आणि काश्मीर बद्दल जाणून घ्या. तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची स्थापना 31 ऑक्टोबर 2019 मध्ये झाली. राज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. तसेच तिथे 2 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत, सलीम अली राष्ट्रीय उद्यान आणि दचिग्राम राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 2 महत्वाची धरणे आहेत, बालिहार आणि ओरे.
पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 5. कोणत्या देशाने ब्रिक्स 2024चे अध्यक्षपद हे स्वीकारलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रशिया. तर रशिया या देशाने ब्रिक्स 2024चे अध्यक्षपद हे स्वीकारलेले आहे. तर लगेचच आपण रशिया या देशाबद्दल जाणून घेऊया. तर रशिया या देशाचे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन, राजधानी आहे मॉस्को आणि तेथील चलन आहे रशियन रुबल. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 6. फेलिक्स त्सिसेकेडी हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेलेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कॉंगो. तर फेलिक्स त्सिसेकेडी हे कॉंगो या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून यांची निवड झालेली आहे. तर लगेचच आपण जे काही 2023 मध्ये नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आले त्याबद्दल जाणून घ्या. तर नेपाळचे अध्यक्ष म्हणून रामचंद्र फोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जर्मनीचे फ्रँक वॉल्टर स्टीनमायर म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच फिनलँडचे अध्यक्ष म्हणून साऊली निनोफ्टो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अमेरिका देशाचे अध्यक्ष म्हणून जो बायडेन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच मालदीवचे अध्यक्ष म्हणून मोहम्मद ई मोयुद्दू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच इक्वेडियरचे अध्यक्ष म्हणून डॅनियल नोबोवा यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच इजिप्तचे अध्यक्ष म्हणून अब्देल फताह अल सिसी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच अर्जेंटिनाचे अध्यक्ष म्हणून जेवियर मायली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि कॉंगोचे अध्यक्ष म्हणून फेलिक्स त्सिसेकेडी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 7. FAITHचे चेअरमन व MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुनीत छटवाल. तर FAITHचे चेअरमन व MD आणि CEO म्हणून पुनीत छटवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय पक्षी दिवस हा केव्हा साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 जानेवारी. तर 5 जानेवारीला आपण राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा करत असतो. तर लगेचच आपण जानेवारी महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घ्या. तर 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 6 जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आणि पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 11 जानेवारीला राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस म्हणून साजरा केला जात असतो. आणि 11 जानेवारी ते 19 जानेवारीला रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात असतो. 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जात असतो. 15 जानेवारीला भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा केला जात असतो. 16 जानेवारीला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जात असते. 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जात असतो. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन म्हणून साजरा केला जात असतो. 28 जानेवारीला लाला लजपतराय यांची जयंती म्हणून साजरी केली जात असते. आणि 30 जानेवारीला हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जात असतो. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9. जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा हा कोणत्या देशात सापडलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका. तर जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा हा अमेरिका या देशात सापडला आहे. तर लगेचच आपण अमेरिका या देशाबद्दल जाणून घेऊया. तर अमेरिका या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत जोसेफ बायडेन, राजधानी आहे वॉशिंग्टन आणि तेथील चलन आहे अमेरिकन डॉलर.
पाहूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्या शहरात पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकच्या 3 दिवसीय वार्षिक परिषदेला उपस्थित राहणार आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जयपूर. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जयपूर या शहरात पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या 3 दिवसीय वार्षिक परिषदेला उपस्थित राहणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.